नमस्कार, तेजवार्ता न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे। आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता विद्यालयाच्या 1992 आणि 93च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा हा दुसरा अविस्मरणीय स्नेह मिलन सोहळा अर्थात गेट टुगेदर नगरच्या आनंदवन वॉटर पार्क मध्ये जल्लोषात साजरा करण्यात आला। यापूर्वी गतवर्षी हा सोहळा अंबेश्वर कृषीवन अंभोरा येथे साजरा करण्यात आला होता। कालप्रवाहात हरवलेली मित्रमैत्रिणींची साथ, गालातल्या हसण्यांनी भरलेले आठवणींचे क्षण आणि त्या निरागस बालपणाचा सोनेरी सुवास हे सगळं पुन्हा अनुभवायची दुर्मिळ संधी नुकतीच लाभली। धानोरा येथील जनता विद्यालयाच्या 1992-93च्या इयत्ता 10वीच्या बॅचने तब्बल 33 वर्षांनी एकत्र येत आपले जुने दिन पुन्हा उजाळले। रविवार दिनांक 27 जुलै रोजी आनंदवन वॉटर पार्क या निसर्गरम्य ठिकाणी भरलेला हा गेट टुगेदर खरं तर आठवणींचा महाउत्सव ठरला। कार्यक्रमाची सुरुवात झाली ती निवेदिका ज्योती गोरे यांच्या बहारदार, हृदयस्पर्शी आणि ओघवत्या निवेदनाने। त्यांच्या शब्दांच्या सुरेल लयीने सर्व वातावरण मंत्रमुग्ध झाले। जुन्या आठवणी, शालेय खोड्या, गुरुजनांचे संस्कार आणि मैत्रीची अनमोल नाती या साऱ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाला एक भावनिक आणि आनंददायी वळण दिलं। दिवसभर वॉटर पार्कमधील जलक्रीडा, पूलमध्ये पोहण्याचा अनुभव आणि संगीतात रंगलेली थिरकती पावलं या साऱ्या गोष्टींनी सहभागींचा उत्साह शिगेला पोहोचवला। सर्वांनी बालपण परत जगल्याचा आनंद ओसंडून वाहत होता। मनोरंजक खेळ, विनोदी प्रसंग, गाण्यांचे जल्लोष आणि पुन्हा एकदा आपले असल्याची भावना या साऱ्या आठवणींना कॅमेऱ्याने टिपण्याची घाई सर्वत्र दिसत होती। प्रत्येक चेहरा आनंदाने उजळलेला होता। सर्व वर्गमित्र मैत्रिणींसोबत एकत्रित स्नेहभोजनाचा आस्वाद घेताना प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती, ही भेट क्षणिक असली तरी तिचा ठसा आयुष्यभरासाठी अजरामर राहणार। एकंदरीत हा स्नेहमिलन सोहळा सहभागी झालेल्या सर्वांच्याच आयुष्यातील आनंददायी अविस्मरणीय अनुभव होता, जो कायम स्मरणात राहील। तेजवार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी शेख हमजान, धानोरा, आष्टी।
सरांची पापणी सुद्धा दगडू सगळ्यात लहान होता. आता दगडू, मी आणि गिलचे आम्ही तिघं एका बेंचवर बसायचो. मी मोठा असल्यामुळं या दोघांच्या मध्ये बसायचं आणि याच्या दोघांचं बघून मी लिहायचो. त्यामुळे आणि हा दिसायला बारीक होता पण खोड्या करायला एक नंबर होता. आणि मुलींमध्ये सगळ्यात आवडता काही ठाम आहे दादा, आपल्याला काहीतरी करावं. आता काय करावं? असं बाबा हात